घरी बाया शिवाय घालते. बरोबर होळी आहे, होळी होळी फुलांना खेळली. चला बंधू खड्ड्यात होळी खेळली. चला का आतवर राहू द्या सगळ्यांची. आली तर गाणं द्या घोषणा द्या आता. चालते आता घोषणा हे जोडून घ्या रे, हे बी घ्या गाड्या. हा का आतवर राहू द्या सगळ्यांची. आली तर गाणं द्या घोषणा द्या आता. चालते आता घोषणा हे जोडून घ्या रे, हे बी घ्या गाड्या. हा सुरू कर रे. गाडी जवळ नाव सांग बापू पहिले. मी श्री बापूसाहेब बागुल, चितोड माजी उपसरपंच. आम्ही गेले 1 वर्षापासून या रस्त्याच्यासाठी आणि तसेच जे अवैध गौण खनिज जे खोदून नेत आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. रावेर चितोड जो शिवार आहे त्या ठिकाणी टेकड्याच्या टेकड्या मुरुमाच्या इंडस्ट्रीने नाबूद झालेल्या आहेत आणि या ठिकाणी 0 मीटर अंतरावर नकाने तलाव आहे. तो नकाने तलाव नैसर्गिक स्रोतने भरतो. त्याच्या आजूबाजूला सर्व टेकड्या आहेत आणि त्या टेकड्या जमीनदोस्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि सदर बाब आम्हाला असं माहिती पडले की ही केंद्रीय हरित लवादाकडे एक केस गेलेली आहे. कारण की हा गंभीर विषय आहे. जे सार्वजनिक जंगलची मालमत्ता ही नष्ट होते आणि जो नैसर्गिक तलाव आहे त्याचे जर आजूबाजूचे सर्व जे टेकड्या नेस्तनाबूत झाल्या तर त्या तलावाचं पाणी चितोड गावामध्ये घुसल, पर्यायाने फाशेपूल पर्यंत येऊ शकतं आणि फाशेपूल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊ शकतं. एवढं ते तिथं पाणी आहे. म्हणून ही भविष्यातली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून असे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनं देऊ राहिलो आणि आता गेल्या 15 तारखेला निवेदन दिलं की आम्ही 28 तारखेला रस्ता रोको करणार आहोत. तर याची तुम्ही सर्व जबाबदारी घ्या. पोलीस डिपार्टमेंटवाले म्हणता आम्हाला तुमच्या रस्ता रोकोची आयडिया नाही. मग महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी गोपनीय शाखा आहे यांना सर्व गोष्टी माहिती असून हे लोक उलटे उत्तर देत आहे. आता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आम्ही पाचारण केलं पण तरी ते येथे येत नाहीये. आमची परिस्थिती बघत नाहीये. आता आम्ही याच्या खड्ड्यात बसलो होतो, इथं आंदोलन केलं. इथं 4-5 बळी गेलेले. त्या दिवशी आपलं गणपती विसर्जन झालं मागच्या वर्षी. 3 लहान बालकं, 1 महिला त्या ठिकाणी दगावली. आता मागच्या ठिकाणी आपण टर्न मारला तिथं. अशा पद्धतीने जीव जात राहतात. त्यांचे सर्व फोटोग्राफ्स आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले. अशी परिस्थिती असताना सुद्धा अनधिकृत ज्यांना नंबर प्लेट नाहीयेत अशा टिप्पर, म्हणजे जे बीड परळीला बी लाजवेल अशा टिप्पर डंपर या रस्त्यावरून चालतात आणि अनधिकृत गौण खनिजाचा साठा उचलून घेऊन जात आहेत. आमच्या गावातला एकही डिंपर चालक नाहीये, कोणीच नाहीये. ना गौतम भाईच्या आहेत ना माझ्या आहेत ना कोणाच्या आहेत, सर्व बाहेरच्या आहेत. त्याच्यातला बिगर नंबर प्लेटच्या बी गाड्या आहेत. अशी एकंदरीत परिस्थिती आहे ती भविष्यामध्ये धोकेदायक आहे. याचा सर्वस्वी जिल्हाधिकारी साहेबांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा. अन्यथा भविष्यामध्ये याचा मोठा स्फोट होईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी मी गाववाल्यांच्या तर्फे तुम्हाला सांगण्यात येत आहे. अद्याप चितोड रावेर दह्यानं हा जो प्रमुख रस्ता आहे त्या रस्त्यावरून अनेक लहान मोठी वाहनं, अवजड वाहनं आणि रहदारी कायम चालू असल्यामुळे या ठिकाणी जे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. यासाठी आम्ही चितोडकर नागरिकांनी आणि परिसरातील नागरिकांनी महाशय आयुक्त साहेब
असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम महाशय जिल्हाधिकारी साहेब यांना अनेक वेळा लेखी तोंडी निवेदनं देऊन सुद्धा त्यांनी कुठली फक्त टाळाटाळ याच्या पलीकडे काहीच त्यांनी कारवाई केलेली नाही. या संदर्भात आम्ही परत त्यांना निवेदन दिलं की आम्हाला रास्ता रोक आंदोलन करायचं आहे. आणि खरा हा रस्ता जर एवढा नादुरुस्त झाल्याचं मूळ कारण म्हणजे इथं या रस्त्यावरून बेकायदेशीर गौण खनिज वापरली जाते आणि ते अवजड वाहनं जास्त ये जा रात्री बेरात्री करत असल्यामुळे इथं मोठी मोठी खड्डी पडलेली आहेत. अक्षरशः 3-3, 4-4 फुटाचे खड्डे आहेत. पायी चालणं सुद्धा अवघड झालेले आहे. या खड्ड्याच्या जागी अनेक महिलांचे, माणसांचे, पुरुषांचे छोटे मोठे अपघात होऊन त्यांना हातापायांना इजा झालेल्या आहेत, हातपाय मोडलेले आहेत. या संदर्भात आम्ही आजचा हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून या आंदोलन करतेवेळी जर जबाबदार अधिकारी आल्याशिवाय हे आंदोलन सोडलं जाणार नाही किंवा बंद होणार नाही. नाही तर अविरत हे आंदोलन चालू राहील.